सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवेतील मी एक उपाय सेवा सांगणार आहे. तर ही सेवा आहे आरोग्यदायी सेवा. आपल्या घरातील कोणती जरी व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला जर आरोग्याच्या समस्या असतील तर त्या व्यक्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये आरोग्याची ही सेवा स्वामी मार्गातली नक्कीच करू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या स्वामी मार्गातले जे पण उपाय ज्या पण सेवा असतात त्या अतिशय प्रभावशाली अशा असतात. तर आजची सेवा आहे आरोग्यदायी सेवा. तर बघा, एखाद्याच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असते आणि ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आजारी पडत असते किंवा एखाद्या घरामधील कुटुंबामधील व्यक्तींना आरोग्याच्या समस्या असतात. तर त्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी त्या घरातील एक व्यक्तीनं जरी ही आरोग्याची सेवा केली तरीसुद्धा संपूर्ण कुटुंबाला ह्याचं फळ नक्कीच मिळतं. तर ही आरोग्याची सेवा कोणती आहे? तर बघा, स्वामी मार्गातील प्रत्येक सेवा ही कोण सेवा असते, जो पण उपाय असतो ती जी व्यक्ती श्रद्धेनं आणि अगदी विश्वासानं आपल्या घरामध्ये करते त्या व्यक्तीला अनुभव नक्कीच येतो. तर आजची सेवा आहे ती आरोग्यदायी सेवा. ही खूप प्रभावशाली सेवा आहे. प्रत्येक स्वामी सेवेकरांनी नक्कीच आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासाठी ही आरोग्यदायी सेवा नक्कीच केली पाहिजे. हे बघा, आरोग्यदायी सेवा म्हणजे काय? तर आपल्या घरामधील ज्या पण व्यक्ती असतात ज्यांना आरोग्याच्या समस्या असतात, म्हणजे कोणालाही छोट्या मोठ्या कारणावरनं ती सारखी आजारी पडत असते, तर ह्या व्यक्तीसाठी कुटुंबातील एका व्यक्तीनं जरी सेवा केली ना, म्हणजे एखाद्या महिलेनं, कुटुंबामध्ये जी महिला आहे त्या महिलेनं जरी ही सेवा संपूर्ण कुटुंबासाठी जरी केली तरीसुद्धा ह्याचं फळ सगळ्यांना मिळतं. तर आरोग्यदायी सेवा म्हणजे काय? तर बघा, आपण आपल्या स्वामींच्या मार्गातले स्वामी सेवेकरी आहोत. तर प्रत्येकाच्या घरी आपल्या देवघरामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा छोटासा फोटो हा प्रत्येकाच्या स्वामी सेवेकरांच्या घरी असतो. तर आपल्या घरामध्ये आरोग्यदायी सेवा करायची आहे आपल्याला. तर ह्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही ही आरोग्यदायी सेवा ही संध्याकाळीसुद्धा करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही ही सेवा करणार आहे तेव्हा विश्वास ठेवा आणि अगदी श्रद्धेनं नक्कीच करा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आणि ह्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर बघा, आपल्या घरामध्ये जे देवघर असतं तिथं आपले स्वामी महाराज असतात. तर स्वामी महाराजांची देवपूजा सकाळी सर्व झाल्यानंतर जर महिलांना सकाळी वेळ असेल तर तुम्ही सकाळी करू शकता. सकाळी तुम्हाला गडबडीमध्ये जर ह्या सेवा करण्यासाठी वेळ नाही मिळाला तर तुम्ही संध्याकाळी 3-4च्या वेळेला जरी ह्या सेवा केल्या तरीसुद्धा चालू. तर सेवा सांगते. तर आपल्या स्वामी महाराजांच्या देवघराच्या इथं आपल्याला बसायचं आहे आणि तुम्ही जर तुमच्या घरातील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसाठी किंवा सदस्यासाठी जर ही सेवा तुम्ही करणार आहात तर त्या सदस्याचं, त्या व्यक्तीचं नाव तुम्ही तिथं घ्यायचं आणि स्वामींना त्याचा जो पण प्रॉब्लेम, जी पण समस्या असेल ती सर्व सांगायची. किंवा जर ही सेवा तुम्ही स्वतःसाठी जर करणार असेल तर तुमच्या स्वतःविषयी सर्व काय असेल ते स्वामींना तुम्ही सांगायचं. पण एक लक्षात ठेवा, सेवा ही तुम्हाला पूर्ण 1 महिना कंटिन्यू करायची आहे. सेवेमध्ये तुम्हाला खंड पडून द्यायचा नाही. तर 10 मिनटं आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचा अगदी मनापासून श्रद्धेनं जप करायचा आहे. तुम्ही पहिल्या दिवशी 10 मिनटं केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 15 मिनटं, 20 मिनटं, 30 मिनटं अशाही पद्धतीने स्वामींचं नामस्मरण करू शकता. जेवढं जास्त नामस्मरण तुमच्याकडनं होईल ना तेवढं जास्त सेवेचं फळ तुम्हाला मिळत जाईल. तर नामस्मरण केल्यानंतर आपल्याला तिथंच बसायचं आहे आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जो महामृत्युंजय मंत्र आहे बघा, तो सर्वांना माहीत आहे. तर महामृत्युंजय मंत्र हा आपल्याला 21 वेळा तिथे बसून पठण करायचं आहे. दररोज न चुकता तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्र हा पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा जरी तारक मंत्राचं पठण केलं तरीसुद्धा चालू शकतं. जर तुम्हाला त्या दिवशी इच्छा असेल, समजा दररोज नाही पण एखाद्या दिवशी जर तुम्हाला वाटलं की आज आपल्याला तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे आणि जी व्यक्ती आजारी असेल किंवा ज्या व्यक्तीला आजाराच्या समस्या असतील किंवा तुम्ही स्वतःसाठी जरी तारक मंत्राचं तुम्हाला तीर्थ बनवायचा जो तुम्ही पठण करता, तर त्यावेळेला तुम्ही एखादा ग्लास घेऊ शकता. त्या ग्लासवर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि तिथेसुद्धा तुम्ही 1 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता आणि हे तीर्थसुद्धा तुम्ही स्वतः किंवा घरातल्या व्यक्तींना सुद्धा देऊ शकता. असं सुद्धा तुम्ही करू शकता. ही सुद्धा आरोग्यदायी सेवा खूप फलदायी आहे. आणि तुम्हाला असं शक्य होत नसेल तर तुम्ही नुसतं घरामध्ये दररोज 11 वेळा किंवा 1 वेळा जरी पठण केलं तरीसुद्धा चालू शकतं. तारक मंत्र पठण झाल्यानंतर तुम्हाला मंत्र, स्वामींनी आपल्या प्रत्येक भक्ताला अतिशय प्रभावशाली मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्र आहे तारक मंत्र. तारक मंत्रासारखी शक्ती कोणत्याच मंत्रामध्ये नाही. तर तो तारक मंत्र तुम्ही 1 वेळा घरामध्ये पठण करू शकता किंवा तुम्ही 11 वेळा करू शकता. पण एक लक्षात ठेवा, पहिल्या दिवशीपासून तुम्ही 1 महिन्यापर्यंत ही सेवा करणार आहे. त्या दिवशी जर आपण 1 वेळा केला तर आपल्याला 1 वेळाच 1 महिना करायचा. दररोज तुम्हाला 1-1 वेळा करायचा आहे. आणि जर पहिल्या दिवशी तुम्ही 11 वेळा केला तर तुम्हाला 1 महिना दररोज 11-11 वेळाच करायचा आहे.
तर सेवेमध्ये आपल्याला खंड पडून द्यायचं आणि जी सेवा तुम्ही सुरुवातीपासून करणार आहे ती सेवा कंटिन्यू तुम्हाला 1 महिना करायची आणि त्यानंतर तुम्हाला 1 माळ परत एकदा श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करायचा. तुमच्याकडे जो जपमाळ आहे ना आपल्याकडे त्याच्यावर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. तर ही सेवा तुम्ही कंटिन्यू करा. जास्त अजिबात वेळ लागत नाही. बघा किती वेळ लागणार आहे. अर्धा तास किंवा कमीत कमी 20-30 मिनटं लागू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यासाठी ही सेवा नक्कीच करा. खूप आणि खूप प्रभावशाली सेवा आहे. आपल्या स्वामींच्या मार्गातील सेवा ह्या प्रत्येक प्रभावशाली सेवा असतात आणि जी पण व्यक्ती अगदी श्रद्धेनं अगदी विश्वासानं ही सेवा करते ना त्या व्यक्तीला ह्या सेवेचं फळ नक्कीच मिळतं. तर तुम्ही ही सेवा 1 महिना अगदी कंटिन्यू करा. खंड न पडून देता. आपल्या घरात जी पण व्यक्ती असेल जी आजारी सतत कारणावरून पडते त्या व्यक्तीसाठी तुम्ही ह्या सेवा करा. तिच्यामध्ये तुम्हाला दिवसेंदिवस फरक हा नक्कीच जाणवू शकतो. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आरोग्यदायी सेवा कोणती जी आपल्या स्वामींच्या मार्गातील अतिशय प्रभावशाली सेवा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.